नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहणार आहोत महाफास्ट 50 बातम्या. अजित पवार गटाचे सरपंच बापू आंधळेची गोळ्या घालून हत्या, गोळीबाराचं कारण अस्पष्ट. पोलिसांकडून घटनास्थळी पंचनामा सुरू. परळीतील बँक कॉलनी परिसरातली घटना. परळीतील सरपंचांवर गोळीबार प्रकरणात शरद पवार गटाच्या बबन गित्तेवर गुन्हा दाखल. पैशांच्या वादातून गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती. बारामतीतील किरण लकडे या कार्यकर्त्याचं अजित पवारांना पत्र. तुमच्या माघारी स्वयंघोषित दादा होणाऱ्यांचा बंदोबस्त करा. पत्राद्वारे अजितदादांकडे मागणी. पत्र सोशल मीडियावर व्हायरल. कुंडलिक खांडे आणि पंकजा मुंडेंचा 26 जूनला एकाच गाडीतून प्रवास, व्हिडिओ व्हायरल. तर 27 जूनला पंकजा मुंडेंना लोकसभा निवडणुकीत धोका दिल्याचं वक्तव्य करणारा कथित ऑडिओ व्हायरल. मुंबई सत्र न्यायालयातील न्यायाधीश राहुल रोकडेंची बदली. शिखर बँक घोटाळा, महाराष्ट्र सदन आणि कलिना मध्यवर्ती ग्रंथालय घोटाळा, भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरणाचे खटले अंतिम टप्प्यात. फोटोग्राफी करणारा मुख्यमंत्री झाला तर अडचण होते. करिअर पॅशनबाबत बोलताना फडणवीसांकडून उदाहरण देताना उद्धव ठाकरेंवर टीका. तर आपल्या पॅशनला करिअरच्या रूपात घडवणं गरजेचं. करिअर आणि पॅशन वेगळं असेल तर अडचण होते, फडणवीसांचा टोला. लोकसभा निकालाने सर्वांना जमिनीवर आणलं. यातून बोध घेऊन पुढे काय होणार हे पाहणं जास्त महत्त्वाचं. अमेरिकेतील एका मुलाखतीत राज ठाकरेंचं वक्तव्य. पदवीधर उमेदवाराच्या अर्जावर अंगठ्याचा पर्याय असतो, पण मतदान करणारा शिक्षित असावा. ही कुठली लोकशाही? मुलाखतीत राज ठाकरेंकडून सवाल उपस्थित. शिरूरचे खासदार अमोल कोल्हेंच्या संसदेत गरजतो शिवनेरीचा छावा या पुस्तकाचं 4 तारखेला प्रकाशन. पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात प्रकाशन सोहळा होणार. सकाळ प्रकाशनातर्फे पुस्तकाचं प्रकाशन. राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची घोषणा. आवर्तन पद्धतीनं ऑनलाईन अर्ज मागवून योजना राबवण्यात येणार. मुख्यमंत्र्यांची माहिती. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया चॅम्पियन. दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवत T20 वर्ल्ड कपवर भारतानं दुसऱ्यांदा नाव कोरलं. भारताचा दक्षिण आफ्रिकेवर फायनलमध्ये 7 धावांनी सनसनाटी विजय. शेवटच्या क्षणापर्यंत रंगला फायनलचा थरार. फायनलमध्ये विराट कोहली ठरला मॅन ऑफ द मॅच. हा माझा शेवटचा T20 वर्ल्ड कप. विजयानंतर विराट कोहलीचा मोठा निर्णय. ट्विट करत दिलं निवृत्तीचे संकेत. विराट कोहलीनंतर कर्णधार रोहित शर्माची T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर. हा माझा शेवटचा सामना. या फॉर्मॅटचा प्रत्येक क्षण मी एन्जॉय केला. रोहितची प्रतिक्रिया. जसप्रीत बुमराह मॅन ऑफ द सिरीज. 8 मॅचमध्ये 15 विकेट्स. बुमराहची विजयात मोलाची भूमिका. देशातील 140 कोटी जनतेला भारतीय संघावर गर्व. विश्वचषकातील विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया. कर्णधार रोहित शर्मा आणि संपूर्ण टीमचं हार्दिक अभिनंदन. ग्रेट टीम इंडिया. मुख्यमंत्री शिंदेंकडून ट्विट करत संघाचं कौतुक. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. ICC T20 विश्वचषकात भारताचा उल्लेखनीय विजयानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं ट्विट. मुंबईतील मरीन ड्राईव्ह आणि शिवाजी पार्क परिसरात तरुणाईचा जल्लोष. भारताच्या धडाकेदार विजयानंतर तरुणांची जोरदार घोषणाबाजी. पुण्याच्या FC रोड परिसरात तरुणाईचा उत्साह. वर्ल्ड कपच्या विजयानंतर रस्त्यावर तरुणाईचा कल्ला. कल्याणमध्ये भारताच्या वर्ल्ड कप विजयानंतर शिवाजी महाराज चौकात तरुणांची आतिषबाजी. टीम इंडियासाठी जोरदार घोषणाबाजी. संत तुकोबांच्या पालखी आकुर्डीतील मुक्कामानंतर पुण्याकडे मार्गस्थ. एकतर्फी रस्त्यावर वारकऱ्यांच्या लांबच लांब रांगा. संत ज्ञानेश्वर महाराजांचा पायी पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ. पायी दिंडीची आज पुण्यात पहिला मुक्काम असणार. पालखी सोहळ्यानिमित्त पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल. गणेश खिंड रस्ता आणि FC रोडसह अनेक मुख्य रस्ते बंद. आज तुकोबा आणि माऊलींच्या पालखीचं पुण्यात आगमन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या इंद्रायणी प्रदूषण मुक्त करण्याच्या सूचनेनंतरही नदी फेसाळली. इंद्रायणी नदी प्रदूषणग्रस्त झाल्यानं वारकऱ्यांसह स्थानिकांमध्ये नाराजीचा सूर. लातूर नीट परीक्षा घोटाळा प्रकरणी बीडमधील पालक आणि विद्यार्थी चौकशीच्या फेऱ्यात. 7 विद्यार्थ्यांकडे बिहारची प्रवेशपत्र आढळली. मुंबई ठाणे पालघरला आज मुसळधार पावसाचा इशारा. रायगड रत्नागिरी पुण्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट. तर मराठवाडा आणि विदर्भात हलक्या पावसाची शक्यता. मुंबईत अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानं मोसमी पाऊस सक्रिय होण्याची शक्यता. जळगावात सलग 3ऱ्या दिवशी मुसळधार पावसाची हजेरी. रखडलेल्या पेरण्या पूर्ण होऊन शेतीच्या कामांना वेग येणार. पुण्यातील ताम्हिणी अभयारण्यात पर्यटकांना 30 सप्टेंबरपर्यंत प्रवेश बंद. पावसाळ्यातील अपघात टाळण्यासाठी वन विभागाचा निर्णय.
राज्याच्या अर्थसंकल्पातून एसटीच्या पदरी निराशा, विकास कामं आणि नवीन गाड्या घेण्यासाठी तरतूद नाही, डिझेलवरील व्हीएटी करामधून सवलत नाही. जळगावात भाजपच्या वतीनं लाडू वाटप, लाडकी बहीण योजनेचं स्वागत, आमदार सुरेश भोळेंसह महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती. कोस्टल रोड ते वांद्रे वरळी सी लिंक मार्गिका सुरू होण्यास पावसामुळे विलंब, 10 जुलैचा मुहूर्त हुकणार. गोंदिया जिल्हा पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीत 10 दिवसात 3252 उमेदवार पात्र, तर भरती प्रक्रियेला 1459 उमेदवारांची दांडी. आणखी 6 ते 7 दिवस सुरू राहणार मैदानी चाचणी. महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविप आणि निमा संघटनेचा बिनविरोध विजय. विजयानंतर अभाविप कार्यकर्त्यांकडून शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जल्लोष. पुणे शहरात झिका रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पालिकेची सतर्कता, रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीची आरोग्य विभागाकडून तपासणी. आतापर्यंत 23 जणांच्या रक्ताचे नमुने एनआयएकडे पाठवले. वर्ध्यात जलशक्ती अभियानच्या नोडल अधिकाऱ्यांकडून विकास कामांचा आढावा, सर्व शासकीय इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग अभियान राबवा, अधिकाऱ्यांचं आवाहन. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक, ठाणे ते कल्याण आणि सीएसएमटी ते पनवेल ब्लॉक असणार. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवीन टर्मिनल खुलं होण्याचा मार्ग मोकळा, गृह मंत्रालयाकडून सीआयएसएफ मनुष्यबळ मंजूर. गोंदिया जिल्ह्यात 37,000 शेतकऱ्यांना पीक कर्ज, जिल्हा बँकेची पीक कर्ज वाटपात आघाडी, तर राष्ट्रीयकृत बँकांकडून केवळ 10% कर्जाचं वाटप. पुण्याच्या खेड तालुक्यातील मोहितेवाडीत बिबट्याचा मुक्त संचार, बिबट्याच्या दर्शनानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. दादर रेल्वे स्थानक परिसरात महापालिकेची अतिक्रमण विरोधी कारवाई, महापालिकेत फेरीवाल्यांविरोधात फेरीवाला मुक्त परिसर मोहीम, अनधिकृत जोडण्या रद्द करत साधनसामग्री जप्त. भंडाऱ्याच्या साकोली उड्डाणपुलावर 4 चाकीच्या अपघातात वृद्ध आईसह मुलाचा मृत्यू, नियंत्रण सुटल्यानं डिव्हायडरवर वाहन आदळून झाला होता अपघात. कल्याण स्टेशन समोरील प्लॅटफॉर्म आणि गाड्यांमधील अंतर प्रवाशांच्या जीवावर, एकाच एक्सप्रेसमध्ये चढत असताना गॅपमध्ये पडल्यानं दोघांचा मृत्यू, ठोस उपाययोजना करण्याची रेल्वे संघटनेची मागणी. ठाण्यात जुन्या वादातून 2 गटात राडा, कोपरी परिसरातील अष्टविनायक चौकामधली घटना. गोंदियाच्या तहसील कार्यालयातून जप्त केलेला ट्रॅक्टर चोरीला, 4 जणांविरोधात गुन्हा दाखल. बुलढाण्याच्या घाटनांद्रात मारहाण करणाऱ्या महाराजाविरोधात गुन्हा दाखल, आश्रमात दारू सोडवण्यासाठी आलेल्या व्यक्तीला महाराजाकडून मारहाण झाली होती, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मारहाणीचा गुन्हा. मुंबईत एमडीचा सर्वाधिक वापर, मुंबई पोलिसांनी 2 वर्षात 5,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे एमडी जप्त केले.